दुसऱ्या कुठल्या सणाला पुरणपोळी हो नाही तर ना हो, पण होळीला पुरणपोळी तर झालीच पाहिजे. तर सर्वात आधी चण्याची डाळ धुवून घ्यायची, नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, थोडंसं मीठ आणि हळद ॲड करून शिजवून घ्यायची. आता हे शिजवलेल्या डाळीचं पाणी निथळवून काढायचं आणि एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं, त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ टाकायची, किसून घेतलेला गूळ टाकायचा, नंतर थोडंसं जायफळ आणि वेलची पावडर टाकायची, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. घट्टसर झालं मिश्रण, थोडंसं थंड झालं की या पद्धतीने चाळणीवरती पुरण तयार करून घ्यायचं. पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं, अगदी सॉफ्ट असं. मळून घेतलेलं पीठ 15 ते 20 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे छान पोळ्या तयार होतात. पीठ मुरते तोपर्यंत मी भजी काढून घेतली आणि आता पीठ छान मुरलं आहे, तर इथं पुरण भरायचं आपल्या गोळ्यामध्ये. तर पुरणाचा जो गोळा आहे ना, तेवढाच मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि मस्त पोळी लाटून घेतली, म्हणजे छान मस्त गुबगुबीत अशी पोळी तयार होते. एकसारखी पोळी आपल्याला लाटून घ्यायची, म्हणजे एकसारखं पुरण जे आहे ते सगळं पसरलं जाईल. तव्यावर टाकून मस्त तूप लावून हिला भाजून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी पुरणपोळी बनवलेली आहे. मस्त टम्म फुगली बघा पुरणाची पोळी. दोन्ही साईडनी याला तूप लावून घेतलं ना, तर पुरणपोळीचा स्वाद खूप मस्त लागतो. तसं तर आपण इतर कुठल्या सणाला पुरणपोळी बनवली नाही ना तरी चालते, पण प्रत्येकाच्या घरी होळीच्या दिवशी पुरणपोळी ही असणारच. तर खरंच खूप मस्त पुरणपोळी झालेली आहे. अगदी सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी झाली. तर नक्कीच तुम्ही पण या होळीला पुरणपोळी करणार आहेत हे मला माहितीच आहे. तर या पद्धतीने करून बघा.